पुणे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी भागात पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पाण्यात का बांधले ते मग तर एकता नगरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचा मोठा संताप झालेला आहे। एकता नगरमध्ये अडकलेल्या या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन देखील राबवण्यात आलेलं आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर स्थानिक तरुणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन देखील राबवण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक महिला, वयोवृद्ध नागरिक, लहान मुलं जी अडकलेली होती त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर महापालिकेने त्यांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेलं आहे। मात्र काही स्थानिक नागरिकांनी तिथे जाण्यास नकार दिलेला आहे। पुराचं पाणी लवकरच ओसरेल या आशेवर अनेक स्थानिक नागरिक आहेत, त्यामुळे त्यांनी आपलं घर सोडण्यास नकार दिल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत। दुसरीकडे काही वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुलं यांची देखील सुखरूप सुटका या पुराच्या पाण्यातनं करण्यात आलेली आहे। त्यांना सुरक्षितरित्या या पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतो। एका बोटीच्या सहाय्यानं त्या सर्व अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे, त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर पुण्यातील एकता नगर जलमय झालेलं आहे। मातीचा बांध फुटल्यानं हे पाणी थेट एकता नगर परिसरामध्ये शिरलेलं आहे। इमारतीच्या पार्किंगमध्ये हे पाणी शिरल्याची दृश्य आपण पाहतोय, त्यामुळं परिसरातली वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। रेस्क्यूसाठी बोटींची मदत घेण्यात आली। पेशंट एका रुग्णाला स्ट्रेचरवरून त्याचं रेस्क्यू करण्यात आल्याचे देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि एकता नगरच्या या संपूर्ण परिसराला पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला आहे। तर इमारतीच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरल्याची ही दृश्य आपण पाहतोय। परिसरातली वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। रेस्क्यूसाठी बोटींची मदत घेण्यात आलेली आहे। या संपूर्ण परिसराला पाण्याचा वेढा बसलेला आहे। तर दरवर्षी पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी का शिरतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 4 वर्षांपूर्वी एकता नगर भागात मुठा नदीचं पाणी शिरू नये म्हणून संरक्षक भिंत बांधली होती। भिंत बांधल्यामुळे पर्यावरणवादी हरित लवादात गेले, त्यानंतर लवादानं ही भिंत पाडण्याचे निर्देश दिले। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं एकता नगरमध्ये पाणी शिरतं। मागच्या 3 वर्षांपासून सतत या परिसरात घरांमध्ये पावसाचं पाणी शिरतं। तर मागच्या वर्षी या ठिकाणी मातीचा तात्पुरता बांध उभारण्यात आला होता, मात्र यावर्षी मुसळधार पावसामुळे हा बांध फुटला आणि पुन्हा एकता नगरमध्ये पाणी शिरलं।